हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती गठीत केली जाणार। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। आक्रमक ओबीसी समाजाला शांत करण्याचा प्रयत्न। मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या जीआर वरून भुजबळ नाराज। भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ जीआर पक्का। मनोज जरांगेंचा टोला। चुकलं असेल तर जीआर पुन्हा काढायला लावू। अफवांवर विश्वास ठेवू नका, जरांगेंचं आवाहन। मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानं सकल मराठा समाजाचा आनंदोत्सव। नाशिक, नागपूर आणि नांदेडमध्ये पेढे वाटून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष। मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या जीआर विरोधात ओबीसी संघटना आक्रमक। बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर नांदेडमध्ये तहसील कार्यालयासमोर जीआरची होळी। मुंबईतील मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेले 9 गुन्हे मागे घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। बेकायदेशीर जमाव, रस्ता अडवणाऱ्यांवर विविध पोलीस स्थानकात गुन्ह्यांची नोंद। ठाण्यात पूर्ववैमनस्यातून एकाची गाडीनं चिरडून हत्या। फरार गुंड संतोष पवारचा शोध सुरू। आरोपीची गाडी ताब्यात। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर जेलमधून जामिनावर सुटका। कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गवळी 18 वर्षांनी तुरुंगाबाहेर। जीएसटी काउन्सिलच्या 2 दिवसीय बैठकीला सुरुवात। 12 आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द होण्याची शक्यता। तर दैनंदिन वापरातील 175 वस्तूंवरील जीएसटी दरात कपातीचा प्रस्ताव। मुंबई सिंधुदुर्ग रोरो फेरी सेवेची यशस्वी चाचणी। मुंबईहून निघालेली फेरी हवामान बदलामुळे 12 तासांनी सिंधुदुर्गात पोहोचली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।